हॅलो बडीज, कसे आहात तुम्ही सगळे चांगले असाल तर आज मी जाणार आहे माहेंबाचे खूप सारे माझे ब्लॉग्स पण आहे, जसं की हे तर तुम्ही अजून पाहिले नसाल तर लवकरात लवकर जाऊन ते ब्लॉग सुद्धा पाहून घ्या. पण हे ब्लॉग आधी पहा आणि आखरीपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये बनवून राहा, खूप मजा येणार आहे. तर आता सगळे तयार झालेले आहे, मी पण रेडी झालेली आहे. तर चला आपण जाऊया. मजा तर खूप जास्त मला तर असं वाटते येणार आहे. तर पप्पा चला बाहेर जाऊ. तर आता तर सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे. डुग्गू, भैया, रुदू ते सगळे ना गाडीची मतलब गाडीमध्ये सामान टाकत आहे. पागल जा रही है, पागल जैसे कपड़े लेकर आ रही है. चला काय काय झालं. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? चांगले असाल. आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल. तर मी आज जाणार आहे मायमा. तर क्या देखो जस्ट ये आईफोन वाला बंदा है और मैं सैमसंग वाली. दाखव ब्लॉग बघ कसा म्हणते. हो खरंच हे ओपन करा ना. मैं भी लूंगी जब फोटो काढा. गाडीवर जाऊन फक्त वर आता फोटो काढतो. इथून काढतो. काजलचा चालू आहे फोटोशूट. ओके आपण बसू. चला चालले तुम्ही. बाय बाय. इतका सारा पसार. हा 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 हा. हाय. कधी जाते. खूप एक्साइटेड आहे पण थोडं बोर पण आहे. म्हणजे आम्ही ना चला सगळे बसून गेले. अरे राम राम से ऋतू पुतू कुठे गेला. हॅलो. तर आम्ही सगळे इथं गाडीमध्ये बसून गेलो आणि भैया आल्यालाच गाणं लावून टाकलं ना. भैया डुग्गूला गाणं लावून टाकलं. तुम्ही तर माझे स्कूल पाहिलाच असेल. पहिले पण माझे खूप सारे ब्लॉग्स आहेत स्कूलमधले. तर हे बघा माझी स्कूल. A few moments later. तर आता आम्ही जस्ट तिथं थांबवलेली आहे गाडी. पप्पा आणि भैया तिकडं हार घ्यायसाठी गेलेले आहे. तर पाहू आता आम्ही उमरखेडला पेट्रोल पंपच्या समोर उभे आहोत. जस्ट तर तुम्हाला काहीतरी सांगतो. इथं हे बघा, हे बघा इथं सम्राट लिहून आहे. इकडं वीर, इकडं आई, तर आणि इथं जगदंबा. हे जर दिसलं कुठं तर ओळखून घ्यायचं, काजल माळवेची गाडी आहे. तर पप्पाला यायला तर वेळ आहे अजून खूप. तर आता पप्पा आणि भैया पण हार घेऊन आले. तुम्हाला दाखवतो थांबा. दिसला तर ठीक आहे. वो रहे, अरे वो रहे मेरे पप्पा. कहाँ गए वो रहे, आ रहे मेरे पप्पा. दिखे दिख गए मेरे पप्पा आप लोगों को. तर आता पप्पा पण आलेले आहे आणि आता चला जाऊ. आता रिठ्याला म्हणजे किती वेळ लागते आपल्याला जायला. अजून 2 घंटे. म्हणजे आता किती वाजते. आता वाजत आहे 6:30 आणि 2 घंटे म्हणलं तर आम्हाला 8 वाजते ना.
8 वाजते. तर हे बघा पप्पा हार घेऊन आले. हार लेके आले पप्पा. तर जायचं जायचं ठीक आहे. ए खोल ना, मी राहू का इथंच आणि तुम्ही जा मग. माझा ब्लॉग बाकी राहून जाते. 1 hour later. तर आता आम्ही इथं आलेलो तेल भरायला गाडीमध्ये. गाडीमध्ये तेल भरने को. चलो देखेंगे अभी हम तेल कितने का भर रहे हैं. Let's go. तेल भरना अभी हो गया है. डीजल भरना. खोल. फोटो काढायली मला बसून नाही द्यायली. तिला काढा. मी आलोच मागून तरी पण काढ. तर आता तेल भरून झालं आहे. A few moments later. तर हे आहे बस स्टँड आणि इकडे ना दसऱ्याच्या वेळेस खूप मोठं रावण जाळते इथं. आणि तिथून थोडं दूराने इथं परमेश्वर मंदिर आहे, खूप सुंदर असं आणि खूप छान आहे. तुम्ही नक्कीच एकदा इथे येऊन पहा. 1 hour later. महाराज की जय. A few moments later. आमचे मोठे पप्पा बघा काय खायले. नंगा. मोठे पप्पा सांगा शिजलं की नाही ते. शिजलं की नाही ते आता नाही समजत आता. थंड काय तोंड जाऊन जाते आपलं आता. तू एकदा तूच काय पाहता. तू आली तू बोनी तूच कर. मी पहिले पाया पडून येतो. हा मग ये मग. ये क्या है, किधर चला है? तो ये गाइस, ये जो भी है इसको सब्सक्राइब नहीं करना चाहिए. नाही नाही करा म्हणा. सॉरी इसको सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो. आप लोगों को मैं मिला था सब. ये है हमारा साई मियाँ, युवराज मियाँ. बाकी यहाँ पर मस्त पैकी यहाँ पर उबल रहे हैं मटन. तो फिलहाल तो लिया है मैंने. तो यहाँ पर हमारा छोटा डॉन बहुत धींगा मस्ती करता है. तो इसको तो हम छोड़ो, ओरिजिनल मेंबर है उनको दे देता हूँ मैं फिलहाल. हेलो, ये देखो हमारे मोटे पापा यहाँ पे लेटे पड़े हैं. जस्ट सोकर है. तुझा मराठीमध्ये ऍक्सेंट होता ना मोठे पप्पा. काही बोला आमच्या ऑडियन्सला 2 शब्द. काही बोलू शकता तर. आज आमचा आता थोड्याच वेळाने आमचा प्रोग्राम चालू होणार आहे आणि सगळ्यांना वाढण करून सगळ्यांना आम्ही पण निमंत्रण आहे. पोट भरून खाणार आहे. निमंत्रण तुमचं जर येणं येत असेल तर तुम्ही बी यावे आणि याचा लाभ घ्यावा. तुम्ही add करता का? पता आमचं गाव आहे माहिंबा. हॉटेल घरी इटा दांडा. देवाचा आहे बोलवलं सगळ्यांना. 5 किलोमीटर अंतरावर आहे. तरी उद्या बी आमचं इथे प्रोग्राम चालू राहील. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मला एक गोष्ट सांग का, इथं ना मला पाहून सगळे लाजत आहे. मी मग त्यांच्यामुळे मी पण लाजून सुरू केलं. उद्या तर काहीतरी आहे मस्त. तर उद्यासाठी तर प्लीज माझा उद्याचा ब्लॉग तर पहा, नक्की पहा. ठीक आहे. यावेळेस हे पूर्ण घर असं रिकामा वाटतं कारण की आम्ही यावेळेस म्हणजे काय म्हणतात त्याला कार्यक्रम केला नाही आहे. तर जस्ट पूर्ण घर असं खाली पडून आहे. पूर्ण नाही तर पूर्ण असं भरून राहते. इकडं बॅग्स वगैरे, इकडं मम्मीचा स्वयंपाक चुल्हा, पूर्ण सगळं काही हे भरून राहते सगळं मसाल्यानं. आणि हे आमची देवी इकडं आहे. जस्ट ये बघा आमच्या दादीचं काय म्हणतात पण दादी याला बंजारा पेहनाव आहे हे. तर हे पण माझी नानी. तर आमची नानी इथं बसून आहे आणि इकडं सगळेजण स्वयंपाक करत आहे. आमची नानी स्वयंपाक करत आहे. काय हे पाय हे आमचे किट्टू दीदीचे दोस्त, जे की मी इथं फुप्पाच म्हणतो असतो पण किट्टू दीदी दोस्त म्हणते है की नाही. काहीतरी म्हणा ना फुप्पा. मला म्हणता येत नाही. मला बोलता येत नाही.
तर आता ना जेवण वगैरे सगळं झालं आणि हे रूम इतकी घाण होऊन होती. मम्मीनं सगळं साफ केलं आणि आता मम्मीने इथं सतरंजी वगैरे टाकली आणि आता मम्मी इथं आमच्यासाठी काय म्हणतात त्याला झोपण्यासाठी बिस्तर टाकत आहे. ठीक आहे. तर आता लवकर झोपून जाणार आणि सकाळी लवकर उठायला लागते. तर मी हे व्लॉग इथंच एंड करत आहे. जर तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 या ब्लॉगला लाईक करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत पण हे ब्लॉग शेअर करा. तर मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगसोबत. बाय.